नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने व झटपट व्हेज पुलाव कसा बनवायचा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी हे शेला बासमती तांदूळ घेतलेले आहे 2 वाट्या. आता आपण पुलावसाठी तांदूळ भिजत घालूया. आता हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि 15 मिनिटांसाठी भिजत ठेवूया. मी या ठिकाणी एक पसरट भांडे घेतलेले आहे. आता आपण या भांड्यामध्ये तेल टाकूया आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया. या ठिकाणी तेल गरम झाल्यावर यामध्ये पाव चमचा जिरे, 2 ते 3 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 1 चक्रफूल, 2 ते 3 लवंग, मिरे आणि तेजपान टाकून घेऊया. त्यानंतर या ठिकाणी उभा कापलेला कांदा टाकूया आणि तो छान परतून घेऊया. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया व पुन्हा परतून घेऊया. आता यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकू. त्यानंतर यामध्ये आता आपण लाल तिखट, हळद, धने पावडर टाकून घेऊया. हे मसाले टाकल्यानंतर आता आपण यामध्ये थोडं गरम पाणी टाकूया, जेणेकरून मसाल्यामधला कडवटपणा निघून जाईल. मसाले छान परतले आहे. आता आपण यामध्ये दही टाकूया आणि बिर्याणी मसाला टाकून घेऊया. दही आणि मसाला छान परतून घेऊया. या ठिकाणी मी बटाटे, फरसबी, गाजर आणि वाटाणा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून भाज्या घेऊ शकतात. आता या सर्व भाज्या आपण छान परतून घेऊया. भाज्या परतवताना थोडंसं मीठ टाकून घेऊया व 5 ते 10 मिनिटं या भाज्या वाफवून घेऊया. या ठिकाणी आता भाज्या वाफवून झालेल्या आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तांदूळ टाकून घेऊया. या ठिकाणी मी शेला बासमती घेतलेला आहे. हे तांदूळ मी 15 मिनिटं भिजवून घेतलेले होते. चवीपुरतं मीठ टाकूया आणि छान पुन्हा परतून घेऊया. आता आपण यामध्ये 4 वाट्या गरम पाणी टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. आता यावर झाकण ठेवून आपण 15 मिनिटं शिजवून घेऊया. अगदी 15 ते 20 मिनिटं झालेले आहे. छान आपला पुलाव रेडी आहे. खूप छान असा सुगंध येत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.